आपण सेलसाठी लागणारा अजून एक महत्त्वाचा ग्राफ पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे वॉटरफॉल. सो वॉटरफॉल हे ओव्हरऑल ॲनालिसिससाठी लागतं. लेट्स से मला आता हे बघायचं सब कॅटेगरी वाईज माझा प्रॉफिटचा परफॉर्मन्स कसा आहे. तर मी रोजमध्ये घेते सब कॅटेगरी. रोज कॉलम्स तुम्ही ॲक्च्युली काही येऊ शकता आणि रोजमध्ये मी घेते प्रॉफिट. आणि मग इथे तुम्हाला दिसते जिथे माझा लॉस आहे तिथे व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ती लाईनच्या खाली आहे. आता ह्याला ऑटोमॅटिकवरून मी याला गॅन बारमध्ये कन्वर्ट करणार आहे. मग ते सगळं लाईनमध्ये दिसायला लागेल. पण मला साईजेस पाहिजेत म्हणून मी प्रॉफिट जे आहे साईजमध्ये टाकेल आणि प्रॉफिटला मी कलरमध्ये पण टाकेल, म्हणजे व्हॅल्यूप्रमाणे त्याचा कलर चेंज होईल. आता मला हा जो चार्ट आहे हा कंटिन्यूस पाहिजे आणि ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या प्रॉपरली पाहिजेत. मग त्याच्यासाठी काय करायचं? सो इथे सम प्रॉफिटमध्ये तुम्ही क्लिक करा रोजमध्ये आणि ते क्विक टेबल कॅल्क्युलेशनमध्ये रनिंग टोटल चूज करा. आता तुम्ही पाहिला असेल हा वॉटरफॉलमध्ये कन्वर्ट झाला आहे. पण ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या वरती न पाहता खाली पाहिजे. मला 0 पासून कुठपर्यंत गेल्या असं रिलेशन पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जी व्हॅल्यू इथे दिसतीये, जी तुम्ही साईजमध्ये घेतली, ह्याला डबल क्लिक करायचं आणि ह्याला मायनस साईन लावायची. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला ह्याचा कलर कोड सेट करायचा असेल तर तुम्ही ते डबल क्लिक करू शकता, एडिट कलर्स. आणि मला 2च स्टेपचा कलर पाहिजे, जे खाली गेले ते जे वरती आले ते, म्हणून मी इथे 2 देऊ शकते. तुम्ही ते पाहू शकता ऑटोमॅटिकली 2 कलर चूज झालेले आहेत. तुमच्या कंपनीच्या ब्रँड कलरप्रमाणे तुम्ही हे चूज करू शकता. आता तुम्हाला पूर्ण वॉटरफॉल दिसत असेल, पण आपल्याला एक फायनल टोटल पण इथे पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ॲनालिसिस या ऑप्शनवर क्लिक करून टोटल्स आणि इथून शो रो ग्रँड टोटल हा ऑप्शन चूज करावा लागतं. आपला प्रॉफिट जे आहे रो कॉलमवर आहे, रोवरती आहे, म्हणून आपण रो चूज करतो.